मॅम समजा एखादे पेरेंट्स आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलीला अल्ट्रा रनर बनवायचं आहे, तर त्यांनी मग कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग सुरू करायला पाहिजे? रनिंग म्हणजे फक्त रनिंग नसतं. हं. आता कारण आम्ही रनिंग करतो त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळे मसल, जॉइंट्स, लिगामेंट हं. सगळ्यावरती कंटिन्युअस स्ट्रेस, प्रेशर येत राहतं. हं. तर त्यामुळे त्यांची स्ट्रेंथ पण आपल्याला चांगली ठेवायला लागते. ओके. मी उठले आणि 100 किलोमीटर पळले असं नाही आणि होत. त्याच्यामध्ये मी काहीच व्यायाम न करता पळले, बरोबर. असं नाही होत. हं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाणं, ओके. आहार. अच्छा. तर प्रोटीन आपल्याला पाहिजे. कारण तुम्ही एवढ्या लाँग रन करता. हं. तर ते सगळे मसल बऱ्यापैकी इंज्युअर्ड असतात, मायक्रो टेअर्स असतात त्याला. ओके. तर ते हील होण्यासाठी ॲडिक्वेट अमाउंट ऑफ प्रोटीन. मग तुमचा आहार चांगला असेल, काही प्रॉब्लेम नाहीये. नाहीतर मग तुम्हाला प्रोटीन सप्लिमेंट्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 किंवा असे बरेच सप्लिमेंट. कारण ॲथलेटिक लेव्हलला जर तुम्हाला परफॉर्मन्स एक्स्पेक्टेड हं. असेल, तर तुम्हाला बऱ्याच सप्लिमेंट अदर दॅन धिस हे ओके. ॲड करायला लागणार आहेत आणि अच्छा. प्रॉपर एखाद्या इन्स्टिट्यूट किंवा अकॅडमीमध्ये प्रॉपर ट्रेनिंग घ्यायला पाहिजे आणि अच्छा. इकॉनॉमिक कन्स्ट्रेंट्स सुद्धा खूप आहेत.